राज्यात कुठेही युती तुटलेली नाही असं महत्त्वाचं विधान उदय सामंत यांनी केले। महायुतीतील दोनही पक्षांनी आपापले उमेदवारी अर्ज वाटलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील। अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी मार्ग काढणार असं देखील सामंत म्हणाले। सगळ्या टीमनं विचार करून एबी फॉर्म नक्की दिलेले आहेत, परंतु विड्रॉलची तारीख आणि छाननीची तारीख अजून 2-3 दिवस आहे। मी स्वतः या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा केलेली आहे। त्याच्यामुळे महायुती तुटली, काही ठीक आहे, पदाधिकाऱ्यांनी काही भावनेच्या भरामध्ये सांगितलं असेल, तर ती ब्रेकिंग होण्यापेक्षा मी शिवसेनेच्या वतीनं सांगतो, ही जर आपण ब्रेकिंग केली तर ती खरी आहे की महायुती तुटली असं चित्र कुठेही महाराष्ट्रामध्ये नाही। दरम्यान पुण्यात युती तुटली नाही, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आहे। वेळ कमी असल्याने एबी फॉर्म भरण्यात येत आहेत। शिवसेनेच्या विजय शिवतारेंचं हे महत्त्वाचं वक्तव्य समोर येतं। नंतर खाली येऊन जेव्हा हे चुकीचे संदेश येत होते, मी स्वतः तुम्हालाच उत्तर दिलंय, युती तुटलेली नाही। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झालेली आहे। वेळ कमी असल्यामुळे फॉर्म भरले जात आहेत। उद्या सगळ्यांशी चर्चा करून उदय सामंत इथे येत आहेत आणि जो काही समन्वयाने निर्णय घ्यायचा ते नेते घेतील, हे मी तुम्हाला सांगितलं। तर पुणे आणि नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह अमरावतीमध्ये मोठा राडा झालाय। उमेदवारीवरून नाराजी नाट्य पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगरात इच्छुकांनी अक्षरशः आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। आयारामांना उमेदवारी दिल्यानं निष्ठावंत नाराज आहेत। एबी फॉर्मसाठी नाशिक मुंबई महामार्गावर एकच थरार पाहायला मिळालाय। भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांना भाजप आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांनी घेरलं। सुनील केदार यांची गाडी अडवत सीमा हिरे यांनी त्यांच्या गाडीत बसत खरं तर हे थरारक नाट्य आपल्याला पाहायला मिळते। अमरावतीमध्ये शिवसेनेत उमेदवारी अर्जावरून गोंधळ झाला। एबी फॉर्म न मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली। शिवसेना यापूर्वी कधीही इतकी हतबल नव्हती। ठाण्यात भाजपनं फेकलेल्या जागांवर एकनाथ शिंदे निवडणूक लढवणार असं टीकास्त्र खासदार संजय राऊतांनी डागलंय। शिवसेना काय पाळी आली आहे की स्वतःला शिवसेना म्हणजे अमित शहाची शिवसेना म्हणून घेणाऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या दारात जागा मागायला उभं राहावं लागतं आणि त्यांनी दिलेल्या फेकलेल्या जागांवर यांना निवडणूक लढवायची ही यांची शिवसेना। यापूर्वी 60 वर्षाच्या इतिहासामध्ये शिवसेना कधी कोणाच्या दारात जाऊन उभी राहिली नाही मुंबईत, पण एकनाथ शिंदे यांचा गट जे स्वतःला शिवसेना वगैरे म्हणून घेतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।